हिंदू धर्मात दिवा लावण्याची परंपरा हजारो वर्षापासून चालत आली आहे. पण आपल्या शास्त्रांमध्ये एका अशा विशेष वातीचा उल्लेख केला जातो जिला सर्व वातींमध्ये श्रेष्ठ मानलं जातं. असं म्हणतात की ही वात देव्हाऱ्यात प्रज्वलित केली की घरातील नकारात्मकता दूर होऊन वातावरणात एक वेगळीच सात्विक ऊर्जा निर्माण होते. विशेष म्हणजे या वातीचा संबंध थेट प्रयागराजच्या पवित्र त्रिवेणी संगमाशी जोडला जातो. कार्तिक महिना असो किंवा अधिक मास असो किंवा एखादी विशेष पूजा, अनेक भक्त आजही श्रद्धेने ही वात लावतात. पण नेमकं या वातीचं महत्त्व काय आहे, तिच्या मागे कोणते आध्यात्मिक रहस्य दडलं आहे आणि तिला इतकं प्रभावशाली का मानलं जातं, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वेणी माधव वातीचं संपूर्ण महात्म्य. हिंदू धर्मात दिव्याला आणि त्यातील वातीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कार्तिक मास असो किंवा घरातील विशेष पूजाविधी, विविध प्रकारच्या वाती प्रज्वलित करण्याची परंपरा आपल्याकडे जोपासली जाते. या सर्व वातींमध्ये सर्वात आगळीवेगळी आणि आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत प्रभावशाली मानली जाणारी वात म्हणजे वेणी माधव वात. आपल्या देव्हाऱ्यात दिवा लावणे हे केवळ अंधार दूर करण्याचे प्रतीक नाही, तर ते ईश्वरी चैतन्य जागृत करण्याचे माध्यम आहे. वातीच्या विविध प्रकारांमध्ये वेणी माधव वातीला सर्वश्रेष्ठ स्थान दिले जाते. ही वात केवळ आकाराने मोठी नाही, तर त्यामागे एक गहन आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे. 33 फुलवातींची अद्वितीय गुंफण. वेणी माधव वातीचे सर्वात मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तिची बनावट. ही वात 33 सुट्ट्या फुलवाती एकत्र गुंफून तयार केली जाते. हिंदू शास्त्रानुसार 33 हा आकडा 33 कोटी म्हणजेच 33 प्रकारच्या देवशक्तींचे प्रतिनिधित्व करतो. जेव्हा या 33 वाती एका वेणीसारख्या गुंफल्या जातात तेव्हा त्या एका प्रचंड ऊर्जेचे प्रतीक बनतात. वेणी माधव वात म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रित रूप. वेणी माधव हे नावच अतिशय अर्थपूर्ण आहे. ही वात म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींच्या एकत्रित शक्तीचं रूप मानली जाते. ज्याप्रमाणे या तीन देवता सृष्टीची निर्मिती, पालन आणि लय करतात, त्याचप्रमाणे ही वात प्रज्वलित केल्याने घरातील नकारात्मकतेचा नाश होऊन सात्विक ऊर्जेची निर्मिती होते. या वातीचे प्रयागराज आणि त्रिवेणी संगमाशी देखील नाते आहे. वेणी माधव वातीचा संबंध थेट उत्तर प्रदेशातील प्रयागराज क्षेत्राशी आहे. प्रयागराज येथे गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 पवित्र नद्यांचा त्रिवेणी संगम होतो. असं मानलं जातं की या संगमावर भगवान वेणी माधव यांचे माता लक्ष्मीसह कायमचे वास्तव्य असते. प्रयागराजचे क्षेत्रपाल म्हणूनही भगवान वेणी माधव यांना पूजले जाते. ही वात लावणे म्हणजे आपल्या घराच्या देव्हाऱ्यात प्रयागराजच्या त्या पवित्र त्रिवेणी संगमाची पुण्याई आणि आशीर्वाद मिळवण्यासारखे आहे. अधिक मासात एकदा तरी ही वात अवश्य लावावी. तर वेणी माधव वात लावण्याचे महत्त्व आणि फायदे काय आहेत ते आता पाहूया. लक्ष्मी प्राप्ती. या वातीत लक्ष्मीसह वेणी माधवांचे वास्तव्य असल्याने ही वात प्रज्वलित केल्याने घरात सुख, समृद्धी आणि स्थिर लक्ष्मी नांदते. पापांचा नाश. त्रिवेणी संगमावर स्नान केल्याने जी पुण्याई मिळते तीच पुण्याई मनोभावे वेणी माधव वात लावण्याने मिळते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. कार्तिक मासाचे विशेष महत्त्व. विशेषतः कार्तिक महिन्यात किंवा अधिक मासात ही वात लावण्याने अनंत पटीने पुण्यफळ मिळते असे सांगितलं जातं. कौटुंबिक शांतता. त्रिमूर्तींच्या आशीर्वादाने घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि ताळमेळ वाढतो. आता ही वात कशी प्रज्वलित करावी, तर ही वात आकाराने मोठी असल्याने ती तुपात नीट भिजवून एका मोठ्या निरांजनात किंवा समईत प्रज्वलित केली जाते. 33 वातींची ही गुंफण जेव्हा तेवते तेव्हा त्याचा प्रकाश आणि ऊर्जा संपूर्ण घराला व्यापून टाकते. म्हणूनच मित्रांनो, वेणी माधव वात ही फक्त एक धार्मिक परंपरा नाही, तर ती श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानली जाते. भक्तिभावाने प्रज्वलित केलेला दिवा केवळ देव्हाराच उजळवत नाही, तर मनालाही शांतता देतो. विशेषतः अधिक मास किंवा कार्तिक महिन्यात ही वात लावण्याला अत्यंत शुभ मानलं जातं. तुम्ही यापूर्वी कधी वेणी माधव वात लावली आहे का? किंवा याबद्दल आधी कधी ऐकलं होतं का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल
तर लाईक आणि शेअर करा व आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.